धन्यवाद अध्यक्ष महोदय। मला पुरवणी मागणीवरती बोलण्याची आपण या ठिकाणी संधी दिली। पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या पूरक मागणी क्रमांक Y2 एकूण बाब क्रमांक 432 पान क्रमांक 301 वर मी या ठिकाणी बोलण्यासाठी उभा आहे। सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा होण्यासाठी मागील वर्षी हिवाळी अधिवेशनात समांतर जलवाहिनीला पूर्ण होण्यासाठी 89 कोटी रुपयाची मागणी मी त्या ठिकाणी केली होती। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांच्या 100 दिवसाच्या प्रोग्राममध्ये 89 कोटी रुपये मंजूर करून दिले आणि ती समांतर पाईपलाईन पूर्ण देखील झालेली आहे। परंतु पाईपलाईन पूर्ण झाल्यानंतर एक बाब अशी लक्षात आली की शहराला रोज पाणी पुरवठा करणं अद्याप शक्य नाहीये। फक्त जे पाणी नदीवाटी येत होतं ते पाणी आता पाईपलाईन वाटी येत आहे। काही भागाला 3 दिवस आड तर काही भागाला 5 दिवस आड पाणी पुरवठा होत आहे। ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर 7 मार्चला त्यांनी सोलापूरच्या समतोल पाणी पुरवठ्यासाठी एक बैठक विधिमंडळाच्या वेळेस घेतली होती। त्यास त्यांनी 892 कोटी रुपयाला तत्वता मान्यता दिली होती। आज त्या 892 कोटी रुपयाच्या पाणी पुरवठा योजनेतनं सोलापूर शहराला नवीन 23 टाक्या बांधणे गरजेचे आहेत। त्याचबरोबर पाईपलाईन असतील। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल आपले या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। 12 लाख सोलापूरकरांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी बोलायला उभारलोय। सकाळी 10 वाजता आलोय। या ठिकाणी सोलापूर शहराची ही पाईपलाईनची कामं प्राधान्याने होणं गरजेचे आहे। स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी सकारात्मक आहेत। आज सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलोय, पालकमंत्र्यांना, आम्ही चीफ सेक्रेटरींना भेटलोय। त्यांनी आम्हाला असं आश्वासित केलंय की या 892 कोटी रुपयाचं टेंडर या 4-8 दिवसात लवकरच काढण्यात येईल। परंतु माझी शासनाला अशी विनंती आहे की प्रथम टप्पा असेल किंवा द्वितीय टप्पा असेल, या दोन्ही टप्प्यासाठी शासनाने निधीची तरतूद या ठिकाणी करावी, जेणेकरून या 892 कोटी रुपयाचं काम वेळेत पूर्ण झाल्यानंतर सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठा होणार आहे। यासाठी या शासनाने प्रयत्न करावे। त्याचबरोबर नगर विकास विभागाच्या बाब क्रमांक 101 मध्ये मी या ठिकाणी मागणी करताय। सोलापूरचे ग्रामदैवत शिवोगी सिद्धरामेश्वरांचे जे अतिप्राचीन मंदिर आहे, हे अमृतसरच्या धर्तीवरती तलावाच्या मधोभागी आहे। हे लोकसहभागातनं 12व्या शतकात स्वतः सिद्धरामेश्वरांनी खोदून काढलेलं तलाव आहे। याच्यासाठीही शासनाने 10 कोटी रुपयाचा निधी द्यावे। ईशान्य प्रवेशद्वार जे लक्ष्मी मार्केटच्या परिसरातलं अतिक्रमण काढून हा परिसर व इतर बाबी सुशोभित करण्यासाठी शासनाने 10 कोटी रुपयाची तरतूद यासाठी करावी। व महाराष्ट्र व देशातला जो धार्मिक भक्त सोलापुरात अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूरच्या दर्शनासाठी येतो, त्यांना सिद्धरामेश्वर मंदिराचा प्रसार होऊन अमृतसरच्या धर्तीवरती या मंदिराचा विकास होण्यासाठी मी मागणी या माध्यमातून सरकारला करतो। आणि आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली। धन्यवाद।